नमस्कार मंडळी, लॉंग व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहेत तुम्ही? बरे आहेत का? तर इथं आंबा खूप मोठे मोठे आंबे आणले होते आणि खूप जास्त पिकलेले नाही आहे ते. आणि मी मुलांना कट करून देत होते. धुवून घेतला छान आणि कट करून घेतला. इतका मोठा आंबा होता की प्लेटभर झालेले त्याचे फोडी. आणि मी काही पण आणलं ना, आधी तर बीच खाऊन पाहत असते ते चांगलं आहे की नाही, मगच मुलांना द्यायचं. कारण टेस्ट आपण करून पाहायची. काही पण खायला आणल्याच्यानंतर चांगलं असेल तरच मुलांना द्यायचं. खूप छान होतं आणि मला आवडते की सालीसोबतच खायला आंबे, आणि ह्या दिवसात असेच आंबे खायचे बरं का. आणि खूप छान होता, गोड होता. नंतर रविवारी पाला आणला होता, तो काही ठेवलाच नव्हता बघा. त्याच्यामुळं म्हणलं बाकीची कामं तर सर्व झालेले आहेत, त्याच्यामुळं आपण हे काम आधी करून घेऊयात. खूप सारा भाजीपाला आणला होता आणि 30-40 रुपये पावशेर असतो बरं का. पण ह्यावेळेस थोडं स्वस्त भेटला कारण पाऊस येत होता त्याच्यामुळे. आणि हे टोमॅटो बघा वेगळेच आहेत बरं का. दुसऱ्या टोमॅटोंपेक्षा आहेत ना, हे वेगळेच आहेत जरा. बाकीचे वेगळे आणि हे फक्त लाल दिसतात आणि एवढे कडक आहेत ना, खूप जास्त. मग तसाच होता भाजीपाला सगळ्या पिशात. तर मग जे ठेवायचं आहे ते ठेवून घेतला सगळा आणि पटक्यास ठेवून दिला, म्हणजे कसं आपल्याला भाजीपाला घेता येतो. आणि खूप सारा आणला होता मी भाजीपाला, एक एक करून पाहत होते. आणि रात्री आणलेला आहे तो रात्रभर राहिला, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तसंच राहिला, तो ठेवला नव्हता. आणि हे बघा चवळीच्या शेंगा आणल्या होत्या, गावरान एकदम चवळीच्या शेंगा भेटल्या होत्या मला. आणि मकाची कणसं, कोबी, हे असं सर्व आणलं होतं. भेंडी एक एक करून ठेवत होते मी. बटाटे वगैरे, पुन्हा अजून शेंगा आणल्या होत्या. हे खूप सारं आणलं होतं. बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू. तुमच्या इकडं कसा आहे भाजीपाला तेही मला नक्की सांगा. दोडके बघा एकदम कवळे कवळे असे दोडके. आता भाजीपाला जरी सगळा आवडत नसला तर सगळंच घेऊन यायला लागते, कारण भाजी जरी आवडत नसली तर बनवाय तर लागतेच. पुन्हा अजून ह्या गवारीच्या शेंगा, असं सगळंच आणलं होतं थोडं थोडं करून. मुलांना जास्त भाजीपाला आवडत नाही, पण भाजी बनवायलाच लागते त्याच्यासाठी. मग हे सगळं मला व्यवस्थित करून पण ठेवायचं होतं, नीट करून वगैरे ठेवायचं होतं. आणि मग मी सध्या पिशवीतच ठेवून दिलं. पुन्हा अजून मी मेथीची पण भाजी आणलेली आहे, दाखवते तुम्हाला. आणि मेथीची भाजी 30 रुपयाला भेटली, नाहीतर 40 रुपयाला असती. पराठे करायला मुलांना आवडतात. मग नंतर हे बघा भाजीपाला सगळं असं काकडी वगैरे सगळं. मग नंतर मी काय केलं, फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण फ्रीजमधला सगळा भाजीपाला संपलेला होता. भाजीपाला जास्त आणल्या नव्हत्या गेल्या वेळेस म्हणून. मग नंतर थोडं थोडं करून सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि जे भाज्या निसायच्यात ना त्यांना वर ठेवून दिलं, कारण ह्या भाज्या मग निसल्या ना. आणि हे रात्रीच फ्रीजमध्ये ठेवलं होतं माहिती का, ही मेथीची भाजी. मला असं वाटलं ही खराब होईल, त्याच्यामुळं. खूप छान भाजी भेटली होती मला, अशी बुटकी बुटकी. मग नंतर मग मी सगळं बाकीचं ठेवून दिलं आणि भाजी एकदम छान अशी निसून पण ठेवलेली मी, म्हणजे मला पराठे बनवायचे त्याच्यासाठी. तुम्ही कसा भाजीपाला आणता मला नक्की सांगा. रोज घेऊन येता की थोडा थोडा घेऊन येता, का असंच आठवड्याचा भाजीपाला भरून ठेवता? आठवड्याचा भाजीपाला आणून ठेवल्यावर ना भाज्या कुठल्या करायच्या ते लक्षात राहते, नाहीतर मग असं कळतच नाही. आमच्या इथं असं भाजीवाले खूप महाग देतात, जास्त नाही आहेत त्याच्यासाठी. नंतर मग मी संध्याकाळी लवकरच स्वयंपाक करायला लागले होते. मग मी कणीस सोलून घेतलेले होते, तर मग मी कणीस हे केले, मुलांना खायला शिजवून दिले. नंतर भाजी पण करायला घेतली, कारण पटपट लवकर आवरलं तर मग मुलांना कसं खायला मग हे होते, सोपं जाते. मग दोडका चिरला होता, दोडका डाळ टाकून भाजी बनवली, मुगाची डाळ टाकून. आणि मोबाईलचं स्टँड माझं तुटलेलं आहे, त्याच्यामुळे मोबाईल ठेवल्यावर खूप प्रॉब्लेम येतो आहे बघा. मोबाईल हालत राहतो इकडून तिकडं तिकडून इकडं. आणि आता मला स्टँड घ्यायला लागेल दुसरं. मग नंतर मग मी आधीच डाळ भात बनवून घेतलं होतं बघा मी. आणि मग नंतर भाजी. आणि नंतर कारण हर्ष ट्युशनला जातो आणि ट्युशन आला की लगेच मग जेवायला द्यायचं त्याला, आणि मुलांना थोडंसं लवकरच जेवायला द्यायचं. आणि मग सगळा स्वयंपाक बनवून झाला आणि मग जेवायला घेतलं. आम्ही सगळे जेवायला बसलो आणि सगळे सोबतच संध्याकाळी जेवायला असलं तर खूप छान वाटतं. आणि मला भाजी आवडते बघा मेथीची, त्याच्यासोबत असं जेवणासोबत. मला पहिल्यापासून सवय आहे असे भाज्या पाल्या असं नाही का जेवणासोबत खायचे.
आणि आम्ही सगळे जेवायला बसलोत, पण हा काय जेवायला बसत नव्हता. ह्याचं ताट तिथं त्याचं असं घेऊन नुसतंच मिरत होतं, याचं असंच राहते. आणि मग नंतर जेवण केले. मग जेवण केल्याच्या नंतर भांडे पण मला घासायला लागतात लगेच, नाही तर मग सकाळी खूप उशीर होतो बघा. तुम्ही किती वाजता जेवण करता मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मी 9 नंतर जेवण करते. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.